नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान या विषयातील आज आपण काही मुख्य द्रव्य व त्याचे पर्यायी नावं पाहणार आहोत. तर हे जे द्रव्य आज आपण पाहणार आहोत ते कुठे ना कुठे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये किंवा सिलेबस कॉपीमध्ये इम्पॉर्टंट मस्ट टू नो या टॉपिकच्या अंडर दिलेले आहेत. तर त्याच द्रव्यांचं आपण आज पर्यायी नावं पाहणार आहोत. सोबतच त्याच्या पर्यायी नावांचा अर्थ म्हणजे त्याला का ते पर्यायी नाव दिलेलं आहे हे सुद्धा पॉईंट्स पाहणार आहोत. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं, पण हे जे मेन आहेत काही 15-20 मेन आहेत ते आपण मेन या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर यावर तुम्हाला जास्त करून SAQ विचारला जाऊ शकतो व MCQला तर विचारतातच. SAQमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की या द्रव्याचे पर्यायी नाव काय व का त्याला पर्यायी नाव दिलेलं आहे. LAQमध्ये क्वचित खूप कमी चान्सेस आहेत की तुम्हाला पर्यायी नाव विचारले जातील. तर सुरू करूयात. सुरुवातीला आरगवद, त्यालाच आपण राजवृक्ष, सुंदर असल्यामुळे. त्यानंतर शंपाक, फळ कल्याणकारी असणाऱ्याने. त्यानंतर चतुरांगुल, 4 अंगुल लांब पेरे असल्याने. त्यानंतर आरेवत, मलाचं शोधन करतं. व्याधिघात, रोग दूर करणार आहे म्हणून. त्यानंतर कृतमाल, माळेसारखी त्याची फुलांची रचना असते. त्यानंतर दीर्घफल, शेंग लांब असते. सुवर्णभूषण, सुवर्णाच्या रंगाची पिवळी फुले असतात आणि मराठीमध्ये त्याला आपण बहावा असं म्हणतो. तर हे सर्व आरगवदाचे पर्याय होते. त्यानंतर अर्जुन, त्याला आपण धवलसुद्धा म्हणतो कारण बाह्य त्वचा पांढरी असते. त्यानंतर ककुब, विस्तृत पसरलेला वृक्ष असतो. इंद्रदुदू म्हणजे मोठा वृक्ष असतो. वीरवृक्ष कारण कांड बळकट असते. नदीसर्ज म्हणजे नदी तरी उगवणारा. आणि साल, धवल आणि करणारी हे अर्जुनचे पर्यायी नाव होते. त्यानंतर अतिविषा, त्यालाच आपण शुक्लकंदा म्हणजे आतून पांढरा कंद असतो. भंगुरा म्हणजे ठिसूळ. त्यानंतर काश्मीरा कारण काश्मीरात उगवतो. त्यानंतर शिशुभैषजा म्हणजे लहान मुलांचे औषध तयार करतो. हे सर्व अतिविषाचे पर्यायी नाव होते. नेक्स्ट द्रव्य आहे भल्लातक. भल्लातक म्हणजे भाल्याप्रमाणे तीक्ष्ण. त्यानंतर अरुष्कर, स्पर्श केल्याने उत्तो. अग्निक, अग्निप्रमाणे उष्णवीर्याचा आहे. अग्निमुख आणि वातारी आणि अनंत. भृंगराज, केस भुंग्याप्रमाणे शोभिवंत होतात. त्यानंतर मार्कव, केस पिकणे थांबविणार आहे. आणि केशरंजन म्हणजे केस रंगविणारी म्हणून त्याला आपण हे भृंगराजाचे पर्याय आहेत. त्यानंतर बिबितक, सेवनाने भीती नष्ट होते. त्यानंतर कर्षफलसुद्धा म्हणतो, 1 तोळा वजन असतं. अक्ष म्हणजे जुगारसाठी बियांचा वापर केला जातो. आणि कलिद्रुम म्हणजे भांडण. त्यानंतरचं नेक्स्ट द्रव्य आहे बिल्व, त्याला आपण रोगनाशक म्हणतो. त्यानंतर शांडिल्य म्हणजे आजार दूर करतं. त्यानंतर शैलूष म्हणजे सुंदर फळ असतं. श्रीफळ, त्यानंतर मातूर, शरीर शोभा वाढवतं. गंधगर्भ, सुगंधी असतं. कंटकी, काटेरी वृक्ष आहे. आणि सदाफल म्हणजे झाडावर कायम फळं असतात. एरंड, वायूचे शमन करतो. त्यानंतर गंधर्व हस्त म्हणजे गंधर्वाच्या हाताप्रमाणे असतं. त्यानंतर वर्धमान म्हणजे लवकर वाढणारं असतं. उत्तानपत्रक म्हणजे पसरट पाने असतात. व्याघ्रपुच्छ म्हणजे त्याची रचना व्याघाच्या शेपटीप्रमाणे दिसते. आणि व्यडंबक म्हणजे मलशोधनाचं कार्य करतं. तर हे सर्व एरंडाचे पर्यायी नाव आहेत. नेक्स्ट द्रव्य आहे गंभारी, त्यालाच आपण ब्राह्मणी यष्टिका असं म्हणतो. त्याच्या फांद्या विरहित पातळ कांड असतं. त्यानंतर खरशाक म्हणजे खरखरीत पाने असतात. पद्मा म्हणजे कमळासारखी फुले असतात. श्रीपर्णी म्हणजे त्याची पाने सुंदर असतात. पीतरोहिणी म्हणजे पिवळे फुले असतात. आणि मधुपर्णिका म्हणजे त्याचं पान गोड रसाचं असतं. त्यानंतर आहे गोक्षूर, श्वद्रंष्टा म्हणजे कुत्र्याच्या सळ्यांप्रमाणे धारदार काटे असतात. स्वादुकंटक म्हणजे गोड काटे. त्यानंतर त्रिकंटक म्हणजे त्याला 3 काटे असतात. चंद्रुम म्हणजे हरभराच्या पाण्यासारखी पाने असतात. आणि इक्षुगंधिका म्हणजे उसाप्रमाणे त्याचा गोड वास असतो. त्यामुळे गोक्षूरची ही सर्व पर्यायी नावं आहेत. त्यानंतर गुडूची आपल्याला माहिती आहे की मधुपर्णी म्हणजे त्याची पानं गोड असतात. त्यानंतर अमृता हे खूप फेमस पर्यायी नाव आहे. अमृताप्रमाणे गुणकारी असतं. त्यानंतर चिन्नरुहा, तोडलेले कांड. वत्सादनी म्हणजे वासरे खातात. चक्रलक्षणा म्हणजे त्याच्यामध्ये छेदात चक्राकार असतो. आणि गुळवेल. त्यानंतर नेक्स्ट आहे हरिद्रा, त्याला आपण कांचनी म्हणजे सोनेरी पितळे पिवळे असं म्हणतो. त्यानंतर निशा, चांदण्या रात्रीप्रमाणे सुंदर दिसतं. गौरी म्हणजे पिवळा रंग. कृमिघ्नासुद्धा म्हणतो, कृमींचा नाश करतं. आणि योषित प्रिया म्हणजे स्त्रीरोगांमध्ये उपयोगी असतं. गुगुळ, आजारापासून रक्षण करणार आहे. देवधूप म्हणजे आपण देवापुढे धूप म्हणून लावतो. त्यानंतर पूर म्हणजे श्रेष्ठ औषध आहे. महिषाक्ष म्हणजे म्हशीच्या डोळ्याप्रमाणे आहे. पलकांक्ष म्हणजे स्थौल्यनाशक आहे. कुंभ आणि उलुखल. नेक्स्ट द्रव्य आहे पिप्पली, त्यालाच आपण मागधी म्हणजे मागध देशात. त्यानंतर वैदेही म्हणजे विदेहात होणारा. त्यानंतर कृष्णा म्हणजे काळपट. चपला म्हणजे तीक्ष्ण. उष्णा म्हणजे तिखट. त्यानंतर उपकुल्या, त्यालाच पाणथळ जागी उगवते. आणि शौंडी म्हणजे सोंडेच्या आकाराची फळं असतात. म्हणून हे सर्व नावं पिप्पलीला दिलेली आहेत. त्यानंतर आहे नेक्स्ट उशीर या द्रव्याची पर्याय नावं सांगताना त्याला कांतिवर्धक. त्यानंतर नलद म्हणजे सुगंधी. सेव्य म्हणजे खाण्यास योग्य. अमृनाल म्हणजे कमलनाल समान. त्यानंतर समगंधक
त्यानंतर जलवास म्हणजे पाणथळ जागी उगवतं आणि वाळा, उशीरला वाळा हे फेमस पर्याय नाव आहे. तर हे सर्व होते विविध द्रव्यांचे म्हणजे जे आपण मुख्य म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये पडलेले किंवा इम्पॉर्टंट असे म्हणणारे द्रव्यांचे पर्याय नावं होते. यासोबतच तुम्ही इतर द्रव्यांची नावंसुद्धा लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला वाटेल की एवढेच इम्पॉर्टंट आहेत. तर हा होता द्रव्यगुण विज्ञान या विषयातील काही मुख्य द्रव्यांचे पर्याय नावं संबंधित व्हिडिओ. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.